ओवी क्रमांक 32. नाना कथारूपे भारती, जे प्रगटती असे त्रिजगती, आविष्कारुणी महामती व्यासांची. या ओवीत संत ज्ञानेश्वर माऊली महर्षी व्यासांच्या अलौकिक प्रतिभेला व त्यांच्या ज्ञानसंपत्तीला वंदन करत आहेत. माऊली म्हणतात, या तीनही लोकात जे ज्ञान विविध कथा, प्रसंग आणि आख्यायिकांच्या रूपाने प्रगट झाले, ते महर्षी व्यासांनी आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेने आणि प्रतिभेने जगासमोर आणले. महाभारत हा केवळ एक युद्धाचा इतिहास नाही आहे, तर तो मानवी जीवनाचा आरसाच आहे. त्यामध्ये कर्तव्य आहे, धर्म अधर्माचा संघर्ष आहे, प्रेम आहे, मोह आहे, अहंकार आहे, त्याग आहे आणि जीवनाला योग्य दिशा देणारे अध्यात्म ज्ञानही आहे. व्यासांनी कथा सांगताना माणसाच्या मनातील अनेक पैलू उलगडून दाखवलेत. श्रीकृष्ण अर्जुन संवादातून भगवद्गीतेचे अमृत ज्ञान जगाला मिळाले. म्हणून व्यासांचे कार्य केवळ ग्रंथलेखन नाही आहे, तर त्यांनी ज्ञानाचे विशाल दालनच मानवजातीसाठी खुले केले आहे. या ओवीतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. ज्ञान हे केवळ स्वतःपुरते ठेवायचे नसते. ज्ञान हे केवळ स्वतःपुरते ठेवायचे नसते, तर ते समाजाच्या कल्याणासाठी वाटायचे असते. ज्याच्याकडे ज्ञान, अनुभव आणि प्रतिभा आहे, त्याने ते इतरांपर्यंत पोहोचवलेच पाहिजे. आज आपणही वाचन करतो, लिहितो, विचार मांडतो, तेव्हा आपल्या शब्दातून एखाद्याला चांगला विचार मिळाला, एखाद्याला जगण्याची प्रेरणा मिळाली, तर तीच आपल्या लेखणीची खरी सार्थकता असते. म्हणूनच या ओवीसमोर नतमस्तक होताना मनात एकच भावना निर्माण होते. व्यासांनी ज्ञानाचा महासागर निर्माण केला आहे. माऊलींनी त्या महासागरातील अमृत मराठी भाषेतून आपल्या ओंजळीत आणून दिले आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीचे वाचन केवळ ग्रंथ वाचन नव्हे, तर व्यासांच्या ज्ञानातून माऊलींच्या करुणेपर्यंत आणि तेथून आपल्या अंतःकरणापर्यंतचा एक सुंदर आध्यात्मिक प्रवास आहे. रामकृष्ण हरी. जय माऊली. नाना कथारूपे भारती, जे प्रगटली असे त्रिजगती, आविष्कारुणी महामती व्यासाची.